छत्रपती एज्युकेशनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आय एम डॉक्टर प्रवीण कदम, इंटर्न ॲट GMC गोंदिया. या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रामध्ये 2026-27 मध्ये टोटल MBBSच्या सीट्समध्ये किती वाढ झालेली आहे याबद्दल माहिती घेणार आहोत. नुकताच NMCने त्यांच्या वेबसाईटवर टोटल ऑल ओव्हर इंडियाच्या MBBS कॉलेजची लिस्ट टाकलेली आहे. तसेच न्यू कॉलेज किती ॲड झालेले आहेत, तसेच जुन्या कॉलेजमध्ये किती सीट्स वाढलेले आहेत याबद्दल डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण त्याच्याबद्दल माहिती घेणार. तर सर्वप्रथम जर तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आमच्या चॅनलवर महाराष्ट्रामधील MBBS, BMS, PHMS, BDS, फिजिओथेरपी, BSc नर्सिंग तसेच सेंट्रलची MCC अँड वेटरनरी काउन्सिलिंग ऑफ इंडिया या कोर्सांबद्दल डिटेलमध्ये माहिती दिली जाते. तसेच जर तुम्हाला काउन्सिलिंग रिलेटेड काही डाऊट असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. तर सर्वात महत्त्वाची गुड न्यूज आहे, ज्या विद्यार्थ्यांनी रिनीट 2026 दिली होती पण त्यांना वाटत होतं थोडक्यात त्यांचं MBBSचं स्वप्न अपुरं राहील, त्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बिग न्यूज आहे ही, की महाराष्ट्रामध्ये टोटल जे आहे 300 सीटची इन्क्रीमेंट झालेली आहे. खरं तर बघायला गेलं तर 400 सीट्स वाढलेल्या आहेत, पण त्यापैकी जे आहे 100 सीट्स ह्या डीम युनिव्हर्सिटीला इन्क्रीमेंट झालेली आहे. त्या सेंट्रलच्या MCC काउन्सिलिंग थ्रू फिल केल्या जाते, पण महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंटच्या काउन्सिलिंग थ्रू फिल केल्या जाणाऱ्या 300 सीटची वाढ झालेली आहे. त्यापैकी जे आहे 50 सीट्स जे आहे गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये वाढलेले आहेत आणि 250 सीट्स जे आहेत सेमी गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट मेडिकल कॉलेजमध्ये वाढलेले आहेत. तर ॲडिशनल 2 नवीन प्रायव्हेट कॉलेज महाराष्ट्रामध्ये मंजूर झालेले आहेत. प्रायव्हेट म्हणजे सेमी गव्हर्नमेंट एक BSP मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल आहे. याच्यामध्ये जे टोटल आहेत, टोटल 150 सीट्स आहेत. 150 सीट्स आहेत आणि हे कॉलेज जे आहे संभाजीनगरला आहे. आणि एक महाराष्ट्र माऊली मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर हे एक नवीन कॉलेज मंजूर झालेले आहे. याच्यामध्ये टोटल 100 सीट्स आहेत आणि हे कॉलेज जे आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे. असे दोन्ही मिळून महाराष्ट्रामध्ये असे 2 कॉलेज मंजूर झाले आहेत आणि दोन्ही मिळून 250 सीट्स व तसेच गव्हर्नमेंटच्या 50 सीट अशा मिळून टोटल 300 सीट्स महाराष्ट्रामध्ये वाढलेले आहेत आणि डीम युनिव्हर्सिटीच्या 100 अलग अशा प्रकारे टोटल 400 सीट्स महाराष्ट्रामध्ये वाढलेले आहेत. यामुळे या कट ऑफवर चांगलाच फरक पडणार आहे. तर म्हणजे एकंदरीत वाटत होतं की महाराष्ट्रामध्ये सेमी गव्हर्नमेंटचा कट ऑफ 472 या रेंजमध्ये येण्याची शक्यता आहे, पण ओपनसाठी सांगत आहे मी, तर हा कट ऑफ खरं तर 5-1 मार्काने खाली जाण्याची शक्यता जास्तीत जास्त आहे. गव्हर्नमेंट कॉलेजच्या कट ऑफमध्ये जास्त फरक पडणार नाही, जास्तीत जास्त 1 मार्काचा फरक पडू शकतो, त्याच्यावर फरक पडणार नाहीये. आणि तो एक्सपेक्टेड 509 आहे, तो 508 पर्यंत जाण्याची शक्यता, त्याच्या खाली जाणार नाही गव्हर्नमेंट कॉलेजचा. पण सेमी गव्हर्नमेंट कॉलेजचा जो कट ऑफ आहे 472 वाटत होता, तो 465 या रेंजमध्ये येण्याची शक्यता आहे या नवीन 2 कॉलेज वाढल्यामुळे. तर महाराष्ट्रामध्ये टोटल 67 MBBS कॉलेज होते गेल्या वर्षीपर्यंत. आता 2 नवीन ॲड झालेत, म्हणजे 69 MBBS कॉलेज मंजूर झालेले आहेत महाराष्ट्रामध्ये टोटल. त्यापैकी जे आहे गेल्या वर्षी 25 MBBS कॉलेज होते, त्यामध्ये 2 ॲड झालेले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये टोटल 27 MBBS कॉलेज झालेले आहेत आणि 42 गव्हर्नमेंट कॉलेज आहेत. गेल्या वर्षी गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये 5899 एवढ्या सीट्स होत्या, त्यामध्ये 50 सीट्स इन्क्रीमेंट झाल्यामुळे 5940 एवढ्या सीट्स झालेल्या आहेत. आणि गेल्या वर्षी सेमी गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये 3599 एवढ्या सीट्स होत्या, तर त्यामध्ये 250 सीट्सचं इन्क्रीमेंट झाल्यामुळे टोटल 3649 एवढ्या सीट्सचं इन्क्रीमेंट झालेलं आहे. म्हणजे जर एकंदरीत बघायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये गेल्या वर्षी 9498 एवढ्या सीट्स होत्या, पण त्याच्यामध्ये 300 सीट्सचं इन्क्रीमेंट झाल्यामुळे टोटल महाराष्ट्रामध्ये 9798 एवढी सीट्सचं वाढ झालेली आहे. हां, या व्हिडिओमध्ये एवढंच. हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा व तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. या व्यतिरिक्त जर तुम्हाला काउन्सिलिंग रिलेटेड काही डाऊट असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया असंच काहीतरी इन्फॉर्मेटिव्ह माहिती घेऊन. तर सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय.